नमस्कार सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये तुळस एक फायदे अनेक। तुळस ही अनेक आजारांवर गुणकारी असते। या व्हिडिओमध्ये आज आपण तुळशीचे उपयोग जाणून घेऊया। जर तुम्ही या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरात किंवा घरासमोर तुळशीचं वृंदावन असतं। शहरामध्ये अनेकांकडे वृंदावन नसलं तरी तुळशीचं रोपटं असतंच। ज्यांच्याकडे जागेची समस्या आहे त्यांच्याकडे छोट्या कुंडीत का होईना तुळस असते। अशी ही तुळस प्रत्येक घरामध्ये असते कारण तिचे अनेक फायदे आहेत। कोणत्याही आजारावर तुळस हा रामबाण उपाय आहे। तुळशीची 3-4 पाने उकळत्या दुधात टाकून ते उपाशीपोटी घेतले तर तुमचे आरोग्य उत्तम राहते। तुळशीमधील अँटी इन्फ्लेमेटरी तत्व साथीच्या आजारांपासून तुम्हाला दूर ठेवते। तुळशीची 3-4 पाने टाकून गरम दुधामध्ये घेतल्यास तुमच्या नर्वस सिस्टीमला आराम पोहोचतो आणि स्ट्रेस हार्मोन्स नियंत्रित करते। आता सध्या पावसाचा सीझन सुरू आहे तरी आता बरेच आजार येत असतात, तरी तुळस ही खूप उपयोगी आहे। तुळस आणि दूध हे मिश्रण अँटीऑक्सिडंट असल्याने तुमच्या इम्यून सिस्टीमला बळकट करून कॅन्सर सारख्या रोगांपासून दूर ठेवतात। याने शरीरातील युरिक ॲसिड कमी करून किडनी स्टोनला हळूहळू नष्ट करते। तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल तत्व असल्याने गालाची सूज, कोल्ड आणि ड्राय कफ नाहीसा करतो। तुळशीची 3-4 पाने रोज उकळत्या दुधातून घेतल्यास डोकेदुखी समूळ नष्ट होते। तुळशीच्या पानामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात। अनेक रोग बरे करण्यास आणि शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुळशी खूप प्रभावी आहे। ही वनस्पती शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते आणि जीवाणू आणि विषाणूजन्य संक्रमणाशी लढा देते। तुळशीच्या पाण्याचे आरोग्य मिळवण्यासाठी रोज हे पाणी घेत राहा। तुळशीमध्ये पानांमध्ये आणि फूल म्हणजे मंजिऱ्यांमध्ये अनेक प्रकारची रासायनिक तत्व आढळतात, जी अनेक आजारांना रोखून त्यांचा समूळ नाश करण्याची ताकद ठेवतात। यामुळे अनेक आजारावरील औषधांमध्ये तुळशीच्या पानाचा वापर केला जातो। तुळस ही शरीराच्या अंतर्गत आणि बाह्य उपचारासाठी फायदेशीर आहे। या पानांचं विशेष म्हणजे ही व्यक्तीच्या प्रकृतीनुसार काम करते। तुळशीमधील बहुगुणांमुळे फक्त तुळशीची पानच नाही तर याचं खोड, फूल, बिया या भागांचाही आयुर्वेद आणि नेचरोथेरपीमध्ये उपचारासाठी वापर केला जातो। कॅन्सरसारखा दुर्धर रोग असो वा सर्दी, खोकला, तुळशीचा वापर ह्या अनेक शतकापासून याचा आपण उपयोग करत आहोत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राइब करा आणि शेअर करा। धन्यवाद।